हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपला जो ओकॅब मास्टर कोर्स चालू आहे इंग्लिश ओकॅब्युलरीचा, याच्यामध्ये प्रायमरीली आपण काय करतोय? आपण पालँडसुरी, ब्लॅक बुक आणि एसपी बक्षी यातील ओकॅब, बरचसं ओकॅब या कोर्समध्ये आणतोय. साधारणतः मी याच्या अगोदरही सांगितले 60+ लेक्चर्स, 60+ व्हिडिओज या कोर्समध्ये असतील. 70 पर्यंत सुद्धा स्ट्रेंथ जाऊ शकते. ओके, 60+ असतील म्हणजे काय? पालँड मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, त्याच्यानंतर इडियम्स, त्याच्यानंतर होमोफोन्स वगैरे अशा गोष्टी. नंतर ब्लॅक बुक मधील वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, राईट, होमोफोन्स अशा काही गोष्टी. त्यानंतर एसपी पक्ष मधील जो प्रेपोजिशन्स वाला पार्ट चांगला आहे, फारच व्यवस्थित आहे, तो वाला पार्ट, या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता आजच्या लेक्चर मध्ये इथून मग आपण काय केलंय? पालँड मधील एक ब्लँक स्लाइड घेऊन तुम्हाला फक्त एकदा सांगतो की आतापर्यंत आपण काय पाहिलंय. आतापर्यंत आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. त्या वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये पालँड मधील पाल अँड सुरी हे जे पुस्तक आहे याच्यामधील 132 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिले. त्यानंतर ब्लॅक बुक, बीबी लिहितो फक्त, ब्लॅक बुक मधील मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड 200 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, ते पाहिलेले आहेत, राईट. मग आता आतापर्यंत आपण हे 200 आणि हे 330च्या आसपास आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. परंतु फक्त वर्ड्स नाही पाहिले, त्यानंतर सेंटेन्सेस, त्या फ्रेजेस, त्याच्यामधील वर्ड्स, असं बरंचसं डिस्कशन आपलं वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती झालेलं आहे. आता आपण इडियम्सला सुरुवात करतो. इडियम्स, मग इडियम्सला जर सुरुवात करतोय तर इडियम्सचा सुद्धा तोच पॅटर्न आहे आपला. पालँड सुरी या पुस्तकातील इडियम्स पाहायच्यात. मग त्या इडियम्स पालँड सुरीमध्ये जवळपास 325 आहे. मग त्या 325 इडियम्स पाहूयात. आणि त्यानंतर मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम्स ज्या ब्लॅक बुक मध्ये आहेत त्या साधारणतः 100 असतील. त्या 100 इडियम्स आपण पाहणार आहोत. मग लक्षात आलं का? 400च्या आसपास इडियम्स होऊन जातील. साधारणतः 10 ते 12 लेक्चर्स त्याच्यावरती होतील. डिस्कशन व्यवस्थित असेल, क्वालिटी असेल, त्याच्या बाबतीत तुम्ही काळजी करायची नाही. ओके, चला पुणे इंग्लिश क्लबला तुमचं एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. यू ऑल आर वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. ओके, चला. शरद खेडकर हा मी स्वतः आहे. ही सर्व स्वतः माझ्या स्वतःविषयीची इन्फॉर्मेशन आहे, तुमच्यापर्यंत जस्ट असावी, तुमच्यापर्यंत पोहोचलेली असावी म्हणून देत आहे. त्यानंतर आपण सुरुवात करतोय. बघा, प्रत्येक इडियमला सुरुवात करतोय. कोणती इडियम असेल त्या इडियमचा सेंटेन्स घेतलेला आहे, म्हणजे इडियम दिली आहे, इडियमचा मिनिंग दिलेला आहे, त्यानंतर इडियमचा सेंटेन्स मध्ये वापर केला. कधी जर वाटलंच एखाद्या इडियम एखाद्या इमेजच्या माध्यमातून सांगायची तर इमेज सुद्धा घेतलेली आहे. कधी कधी काही किस्से असतात. सेंटेन्स तर प्रत्येक इडियमचा आहे. पालँड सुरी या बुक मधील इडियम्स घेताना जे काही 9 ते 10 लेक्चर्स असतील ते सगळे पाहताना प्रत्येक इडियमचं सेंटेन्स दिलेलं आहे. तर ते मी जसं तसं घेतलं. अबव ऑलचं मिनिंग होतो सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात वरची जी प्रायोरिटी आपण ज्याला देतो ते. दॅट विच इज ऑफ ग्रेटेस्ट इम्पॉर्टन्स, असं काहीतरी जे की फारच महत्वाचं आहे, त्याला ज्याला इम्पॉर्टन्स फार दिलं जायला पाहिजे ते. मग काय, एखादी गोष्ट फार महत्वाची असेल तर त्याला म्हणतात अबव ऑल. सेंटेन्स मध्ये यूज बघा बरं. सेंटेन्स मध्ये यूज केल्याने काय होईल? तुम्ही ऐकताय, मी वाचतोय आणि नंतर मिनिंग समजून सांगतोय. म्हणजे काय होणार? ती एखादी इडियम आहे तर त्याचा कॉन्टेक्स्ट कसा असू शकतो किंवा सेंटेन्स मध्ये यूज कसा होऊ शकतो, ओके, त्याचा समजून वापर किंवा त्याचा काय म्हणता येईल, ही गोष्ट लक्षात तुमच्या येऊन जाईल. बी इथे चेअरफुल केलं. बी चेअरफुल इन युअर लुक्स. ओके, चेअरफुल सुद्धा चालून जाईल. बी चेअरफुल इन युअर लुक्स, पोलाइट इन युअर बिहेवियर, बट अबव ऑल बी सिन्सिअर टू युअर वर्क. हे बघा, तुमच्या लुकच्या बाबतीत तुम्ही चेअरफुल असायला पाहिजे. तुमच्या बिहेवियरच्या बाबतीत, वागणुकीच्या बाबतीत तुम्ही पोलाइट असायला पाहिजे. पोलाइट म्हणजे काय? विनम्र. पोलाइट म्हणजे विनम्र. चेअरफुल म्हणजे उत्साही म्हणा किंवा एनर्जेटिक म्हणा, तशा प्रकारे चेअरफुल, आनंदी. त्यानंतर बी सिन्सिअर टू युअर वर्क. हे बघा, बी चेअरफुल इन युअर लुक, लुकच्या बाबतीत तुम्ही चेअरफुल असा. पोलाइट इन युअर बिहेवियर, वागणूक, इतरांबद्दल डिलिंग्स, बोलणं चालणं, याच्या बाबतीत तुम्ही पोलाइट असायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं अबव ऑल
बी सिन्सिअर टू युअर वर्क. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असायला पाहिजे. सिन्सिअर थोडक्यात काय, प्रामाणिक. ओके, अबव ऑलचं मिनिंग लक्षात आलं का? मग अबव ऑल म्हणजे प्रायोरिटी, ज्याला महत्वाची प्रायोरिटी द्यायला पाहिजे, की सगळ्यात वर प्रायोरिटी द्यायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे अबव ऑल. नेक्स्ट, अबव बोर्ड. अबव बोर्ड म्हणजे काय असणं, प्रामाणिक असणं. प्रामाणिक असणे, प्रामाणिक असणे, ऑनेस्ट असणे. ऑनेस्ट अँड फ्रँक याला म्हणतात अबव बोर्ड. आपल्याकडे काही अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, वेगवेगळ्या सर्व्हिसेस मधील अधिकारी आहेत, राईट. स्टेट सर्व्हिसेस मधून गेलेले काही अधिकारी आहेत, काही ACBच्या जाळ्यात ट्रेनिंग पिरियड मध्येच पकडले जातात, तो भाग वेगळा. परंतु तरी सुद्धा काही अधिकारी आपल्याकडे फार प्रामाणिकपणे काम करतात. दे आर अबव बोर्ड. त्याचं नेचर कसं आहे, अबव बोर्ड आहे. म्हणजे काय, ऑनेस्ट आहे, ते प्रामाणिक आहे. अनलेस यू आर अबव बोर्ड in your dealings, you will not be able to earn the goodwill of your clients. Above board, unless you are above board in your dealings. जोपर्यंत तू तुझ्या डिलिंग्स मध्ये किंवा इतरांशी बिहेव करताना, इतरांशी डील करताना प्रामाणिक नाहीयेस, अबव बोर्ड नाहीयेस, you will not be able to earn the goodwill of your clients. तुझे जे क्लायंट्स आहेत त्यांचं गुडविल तोपर्यंत तुला भेटणार नाही. म्हणजे काय, तशा प्रकारची वागणूक तुला तोपर्यंत भेटणार नाही. अबव बोर्ड असणे म्हणजे काय असणे, फ्रँक असणे किंवा ऑनेस्ट असणे, प्रामाणिक असणे. ऍड फ्यूल टू द फायर. आता ऍड फ्यूल टू द फायर याचं मिनिंग काय होतं बघा, टू ऑफर ऍडिशनल कॉज फॉर अँगर ऑर डिस्प्यूट. अँगर म्हणजे राग, डिस्प्यूट म्हणजे भांडण. भांडण चालू असेल किंवा एखाद्याला राग आला असेल तर त्याला ऍडिशनल कॉज देणार तुम्ही. म्हणजे काय देणार तुम्ही, आणखी एखादं कारण देणार. टू ऑफर ऍडिशनल कॉज, एखादं एक्स्ट्रा कारण देणार ते राग वाढण्यासाठी किंवा भांडण वाढण्यासाठी. म्हणजे ते काय, आगीत तेल ओतणं. थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आगीत तेल ओतणे. याला म्हणतात टू ऍड फ्यूल टू द फायर. फायर म्हणजे आग, फ्यूल म्हणजे इंधन. आगीमध्ये इंधन टाकणं म्हणजे काय, आग वाढणार आहे, राईट. मग तुम्ही इथे पाहू शकता, इमेज सुद्धा मी तशाच प्रकारची घेतली बघा. आग लागलेली आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल सोडतोय माणूस. येते का लक्षात? इट इज कॉल्ड टू ऍड फ्यूल टू द फायर. द लेबरर्स वर ऑलरेडी indignant over the rigid attitude of the mill owners, the arrest of their leader added fuel to the fire. अगोदरच मिल ओनर जे आहेत त्यांच्या एका ऍटिट्यूड म्हणजे काय म्हणता येईल त्याला, फार ऑटोक्रेटिक ऍटिट्यूड मुळे जे वर्कर्स आहेत, लेबरर्स आहेत, ते वैतागलेले होते. आणि त्याच्यामध्ये काय झालं, ती जी कामगार संघटना आहे त्यांचा जो लीडर होता त्या लीडरला अटक केली. एकतर अगोदरच द्वेष होता त्यांचा, राग होता त्यांच्या मनात, त्याच्यामुळे त्यांच्या लीडरला अटक केली. ती अटक जी आहे, लीडरची अटक, दॅट ऍडेड फ्यूल टू द फायर. ओके, सेंटेन्स. प्रत्येक इडियमचं सेंटेन्स आहे बघा, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही येणार. ऑल इन ऑल, एव्हरीथिंग कन्सिडर. आपण म्हणतो ना, मला जर एखादा प्लॅन करायचा, मला जर कुठे फिरायला जायचंय, तर आपण काय करायला पाहिजे, आपल्याला फिरायला जायचंय किंवा मग आपण काय म्हणूयात, एखादा प्लॅन करतोय आपण एखाद्या ठिकाणी जाण्याचा, तर आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. एक ट्रेकिंगला जातोय आपण, तर मग आपण पावसाळ्यात जात असू तर मग आपल्याकडे छत्री असावी, रेनकोट असावा, शूज असावेत, राईट. त्याच्याबरोबर एक दोन टॉवेल वगैरे, जेणेकरून एखादा ओला जरी झाला तर दुसरा आपल्याकडे सुका असला पाहिजे, चेंज असला पाहिजे, स्पेअर, बाकी आपण म्हणतो ना वेस्ट वगैरे, ते असलं पाहिजे. का, आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपले हाल होऊ नयेत म्हणून. म्हणजे काय, आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्यासाठीची इडियम आहे ती ही आहे, ऑल इन ऑल, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करणं. कन्सिडरिंग एव्हरीथिंग, एव्हरीथिंग कन्सिडर्ड, प्रत्येक गोष्टीचा विचार करणं. द वेदर वॉज, आता हा जो वेदर शब्द आहे ना, हवामान किंवा आपण याला वातावरण, हवामान असं म्हणत. वेदर, वेदर असा प्रोनाउन्सिएशन असणारा आणखी एक शब्द आहे, WHETHER. वेदर हा WH वर्ड आपला क्वेश्चन तयार करण्यासाठी वापरला जातो. दोन वेदर आहेत. या वेदर म्हणजे प्रश्नासाठी जो असतो, क्वेश्चन साठी, त्या वेदरचं स्पेलिंग आहे WHETHER, वेदर. आणि आपला हवामानवाला किंवा वातावरणवाला वेदर, हवामान म्हणून आपण त्याला WEATHER. त्याच्यामध्ये W नंतर H नसतो, WEATHER. ओके. द वेदर वॉज अनफेवरेबल बट ऑल इन ऑल वी रिच्ड आवर डेस्टिनेशन बिफोर नाईट फॉल. म्हणजे रात्र होण्या अगोदर जरी वेदर
वेदरचा विचार केला, जरी अनफेवरेबल होतं तरी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही रात्र होण्याच्या पर्यंत किंवा रात्र होण्या अगोदर आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो. ओके, ऑल इन ऑल. नेक्स्ट, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. आता ही एक इडियम बघा, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रॅक्टिकली जेव्हा म्हणतो ना आपण व्यावहारिक दृष्ट्या, तशा अर्थाची ही इडियम आहे. द प्रेसिडेंट इज ओनली द नॉमिनल हेड टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. इट इज द प्राईम मिनिस्टर हु रन्स द गव्हर्नमेंट. प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये काय आहे हे जेव्हा आपल्याला म्हणायचं आपण काय म्हणणार, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस. ही इडियमच आहे, तुम्ही फक्त त्याला एखादा शब्द वापरून नाही चालणार. इडियमच अशा प्रकारचे किंवा टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजच्या ठिकाणी दुसरा एखादा वर्ड नाही टाकून चालत. इडियम सेट झालेले असतात. ओके, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस म्हणजे काय, व्यावहारिक दृष्ट्या. व्यावहारिक दृष्ट्या. ओके, प्रेसिडेंट इज अ नॉमिनल हेड. तो फक्त काय नॉमिनल हेड आहे, नामधारी प्रमुख आहे. टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस व्यवहारामध्ये इट इज द प्राईम मिनिस्टर हु रन्स द गव्हर्नमेंट. प्राईम मिनिस्टर आहे जो गव्हर्नमेंट चालवतो किंवा चालवतात. चालवतो पॉलिटिकल सायन्सच्या कॉन्सेप्ट मध्ये. ओके, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस व्यावहारिक दृष्ट्या किंवा व्यावहारिकरित्या. ऑल द सेम. ऑल द सेमचा मिनिंग असतो ते फार महत्वाचं नाही, दॅट इज इमटेरियल फॉर मी असं म्हणतो ना आपण. इमटेरियल त्याचा अर्थ आहे म्हणजे तितकंसं महत्वाचं नाही, आपण त्याला तितकी किंमत देत नाही. ऑल द सेम. सेंटेन्स बघा, वेदर माय प्रपोजल इज एक्सेप्टेड ऑर टर्न डाऊन. टर्न डाऊन म्हणजे काय होणं, रिजेक्ट करणे. REJECT, रिजेक्ट. ओके, टर्न डाऊन. इट इज ऑल द सेम टू मी. माझ्यासाठी माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं जातंय किंवा नाही, दॅट इज इमटेरियल. ते माझ्यासाठी इमटेरियल आहे, ते माझ्यासाठी तितकंसं महत्वाचं नाही. दॅट इज इमटेरियल फॉर मी म्हणजे काय, वेदर माय प्रपोजल इज ऍक्सेप्टेड ऑर टर्न डाऊन. ऍक्सेप्ट होते किंवा रिजेक्ट होतंय. टर्न डाऊन बघा, टर्न डाऊन ही एक फ्रेझल वर्ब आहे, त्याचा मिनिंग आहे रिजेक्ट होणं. इट इज ऑल द सेम टू मी माझ्यासाठी ती इमटेरियल आहे, माझ्यासाठी ती महत्वाचं नाहीये, त्याला म्हणतो आपण इमटेरियल. ऑल द सेम. नेक्स्ट, ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. आता ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. डिस्कॉर्ड म्हणजे काय, एखाद्यामध्ये असणारं भांडण, वाद, तंटा. आलं का लक्षात? भांडण असेल, वाद असेल, तंटा असेल, मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय शब्द आहे तर आपण त्याला म्हणतो ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. दोन बोलण्याच्या अवघड झालं ते. दोन व्यक्तींमध्ये भांडणाचं जर काही कारण असेल तर त्या कारणाला म्हणतो आपण ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. ओके, बघा, समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो दोन व्यक्तींमध्ये घर्षण होतं म्हणजे भांडणाचं कारण, भांडण होणं. त्या भांडणासाठी, वादासाठी जे कारण आहे त्याला म्हणतात ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. म्हणजेच समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन किंवा क्वारल्स किंवा डिस्कॉर्ड. या तीनही शब्दांचा अर्थ त्यांना एकच सांगायचा आहे, तो मिनिंग आहे वाद, भांडण. सेंटेन्स बघा, द राईट टू यूज इरिगेशन वॉटर ऑफन प्रूव्स टू बी अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड अमंग द फार्मर्स. गावाकडे बघा, शेताला पाणी देण्यावरून शेतकऱ्यांमध्ये भांडणं होतात. शेताला पाणी देण्यावरून, मग त्याला आपण काय म्हणतो, शेताला पाणी देण्यावरून ते जे भांडण होत आहे, तर शेताला पाणी देणं, इरिगेट करणं, हे काय झालं, ते करण्याच्या वेळेस जी प्रोसेस आहे त्याच्यावरून भांडण होतं, म्हणजे ते काय ऍपल ऑफ डिस्कॉर्ड आहे, भांडण होण्याचं कारण आहे. मग या ठिकाणी मी काय केलं, जो एक मला इमेज भेटली त्या इमेज मध्ये मिनिंग सुद्धा दिलेला होता, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, अन ऑब्जेक्ट ऑर टॉपिक दॅट शोज अँगर, डिसेंट वगैरे असं दिलंय. त्यानंतर ऍपल ऑफ डिस्कॉर्ड त्याचं एक्झाम्पल सुद्धा दिलंय बघा. आणि हे ऍपल वगैरे लक्षात असावं म्हणून, ऍपल वरून ऍपल दोन मित्र आहेत समजा, चला ए आणि बी. एक आहे आप्पा, दुसरा आहे बिराप्पा. या दोघांमध्ये सुद्धा भांडण चालू झालं. कशावरून, ऍपल वरून. मग आपण काय म्हणतो, भांडणाचं कारण काय ठरलं, ऍपल. अँड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, बस एवढं लक्षात ठेवू शकता. अँड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, वादाचं कारण, भांडणाचं कारण, भांडणाचं कारण ठरलं ऍपल, म्हणून ऍपल वरून लक्षात ठेवा. नेक्स्ट, आर्गस आइड. आता बघा, आर्गस आइड याचा मिनिंग काय होतो, एखाद्यावरती लक्ष ठेवून असणं, एखाद्याच्या बाबतीत दक्ष असणं. आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणतरी लक्षात येतं की यार
हे माणूस धोका देऊ शकतं किंवा हे काही चोरी करू शकतं किंवा आपल्या जवळ फार राहतोय ना, पण हे यार धोका देणार कधीतरी, याच्यावर लक्ष ठेवून असलं पाहिजे. म्हणजे काय, त्याच्यावर दक्ष असणे, आर्गस आईड म्हणतो आपण त्याला. एक्स्ट्रीमली व्हिजिलंट, व्हिजिलंट म्हणजे काय, दक्ष असणे. वॉचफुल, वॉचफुल म्हणजे एखाद्यावरती काय करणे, डोळा ठेवणे. डोळा ठेवणे म्हणजे अगेन तेच, एखाद्यावरती काय करणे, लक्ष ठेवणे. ओके. एक्स्ट्रीमली व्हिजिलंट, एकदम दक्ष असणे, प्रचंड दक्ष असणे, लक्ष देणे एखाद्यावरती की हे काय करते. नो ऍक्टिव्हिटी कॅन एस्केप द आर्गस आईड गार्ड पोस्टेड ऑन ड्युटी ऍट द गेट. ड्युटी गेटवरती जो वॉचमन आहे, गार्ड आहे, त्याच्या आर्गस आईड, जो त्याला आर्गस आईड हे एक ऍडजेक्टिव्ह वापरलंय. म्हणजे काय, जो फार वॉचफुल आहे, दक्ष असतो, त्याच्या नजरेतून कोणी सुटू शकत नाही, जो गेटवरती ड्युटीला आहे. आर्गस आईड गार्ड हे नाऊन झालं. या नाऊन साठी आर्गस आईड काय वापरलाय, ऍडजेक्टिव्ह वापरलाय. ग्रामर कळायला पाहिजे बरं का, असं ग्रामर चेक करत जायचं प्रत्येक ठिकाणी. नेक्स्ट, टू बी ऍट अ लॉस. आता बघा बरं का, याच्यानंतर आणखी 2 इडियम्स अशा येतील ज्या इडियम्सचं मिनिंग आहे कन्फ्यूज असणं, परप्लेक्स्ड ज्याला शब्द आहे. इथं आहे का बघा, पझल्ड शब्द आहे बघा. पझल्ड म्हणजे सुद्धा कन्फ्यूज असणं किंवा गोंधळात असणे, गोंधळात असणे. ओके, किंवा मनात गोंधळ असणे, अशा प्रकारे. अनएबल टू डिसाइड, जेव्हा तुम्ही यू आर ऍट अ लॉस म्हणजे का, यू आर नॉट एबल टू डिसाइड, यू आर कन्फ्युज्ड, त्याला म्हणतात पझल्ड. अनएबल टू डिसाइड म्हणजेच काय, टू बी ऍट अ लॉस. आय एम ऍट अ लॉस म्हणजे काय, मी आता निर्णय नाही घेऊ शकत, मी कन्फ्युज्ड आहे, मी पझल्ड, गोंधळात आहे. ओके. सेंटेन्स बघा, किंवा मग अगोदर इमेज कडे या. हे बघा, हा पठ्या विचार करतोय की मी आता काय करू, मी आता काय करायला पाहिजे. हा आणखी 2-3 ठिकाणी येणार आहे बरं का, कारण का हा खरा गोंधळलेला दिसतो. एमपीएससी करू की सरळ सेवा करू, करायचं होतं युपीएससी, युपीएससी कडून आलो एमपीएससी कडे, मग आता युपीएससी करू की सरळ सेवा करू. एमपीएससी करत बसावं तर यार करिअरचा विचार आहे माझा, मला नेहमी वाटायचं की ग्रुप ए ग्रुप बी मध्ये जाऊ, पण मग नोकरीचं काय, वय तर झालंय, नोकरी पाहिजे ना कुठे, हा तो विचार करतोय बघा. आणि मग शेवटी तलाठीचा फॉर्म भर, राईट. त्याच्यानंतर जे आरोग्य भरती त्याच्यामध्ये गट डचा पण फॉर्म भरलेला आहे. There is a great discrepancy between the oral instruction and the written instructions. Written instruction आहे फक्त. I am at a loss to know what to do. I am at a loss. आता बघा, जे ओरल इन्स्ट्रक्शन्स आलेत, तोंडी जे इन्स्ट्रक्शन्स आले, तोंडी सूचना ज्या आल्यात त्या सूचना, आणि जे रिटन इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि लेखी आलेल्या सूचना, याच्यामध्ये तफावत आहे, डिस्क्रिपन्सी, थोड्या चुका आहेत, तफावत आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला कळत नाही की आम्ही करायचंय काय, किंवा मला कळत नाही मी काय करायचंय. आय एम ऍट अ लॉस टू नो व्हॉट टू डू. मला तर कळत नाही की मी आता काय करायला पाहिजे. आय एम ऍट अ लॉस, आय एम कन्फ्युज्ड, आय एम पझल्ड, आय एम अनएबल टू डिसाइड. नेक्स्ट, टू बी ऍट अ मॅन्स बेक अँड कॉल. बघा बरं का, इडियम पूर्ण वाचा. टू बी ऍट अ मॅन्स बेक अँड कॉल. टू बी ऍट अ मॅन्स, आय एम ऍट हिज बेक अँड कॉल म्हणजे काय, त्याला जे पाहिजे ते त्याच्या सर्व्हिस मध्ये मी आहे. कळते का, त्याला जे पाहिजे ते सगळी मदत करायला मी तिथं असतो. एक आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे ऑर्डरली, ORDERLY, ऑर्डरली असा एक शब्द आहे. याचा अर्थ काय असतो, मिलिटरी फोर्सेस मध्ये जे सिनियर किंवा जे ऑफिसर्स आहेत, त्या ऑफिसर्सना हेल्प करायला एक व्यक्ती नेमलेला असतो. दॅट पर्सन इज नोन ॲज ऑर्डरली. आपल्याकडे इंडियन पोलीस सर्व्हिस असेल किंवा बाकीच्या युनिफॉर्म सर्व्हिसेस असतील, सिनियर ऑफिसर्स असतील वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे, ऑल इंडिया सर्व्हिसेस वगैरे असतील, त्याच्यामध्ये त्यांचं काम करायला एका व्यक्तीला नेमलेलं असतं. दॅट पर्सन इज नोन ॲज ऑर्डरली. म्हणजे तो नेहमी त्यांच्या सेवेत असतो की तुम्हाला काय पाहिजे काय नाही, तुम्हाला चहा पाणी बिस्किट अमुक तमुक, कोणाला बोलून घ्यायचं, कोणाला बाहेर थांबायला सांगायचं, तर याला म्हणतात ऑर्डरली. किंवा मग घरी काम करण्यासाठी वगैरे ऑर्डरली असतो. आता तो जो ऑर्डरली आहे तो काय एखाद्या व्यक्तीच्या सर्व्हिस मध्ये असतो. मग काय, टू बी ऍट समवन्स सर्व्हिस, एखाद्याला सर्व्हिस देण्यासाठी किंवा त्याच्या सेवेमध्ये जी व्यक्ती असणे किंवा त्याच्या सेवेमध्ये असणे, त्याला म्हणतो आपण टू बी ऍट समवन्स सर्व्हिस. सेंटेन्स बघा, गो अँड गेट इट युअर सेल्फ, आय एम नॉट ऍट युअर बेक अँड कॉल. एखाद्याने, आता बघा, तुम्ही जर नवीन या क्षेत्रामध्ये आलात, तुम्ही एखाद्या रूम मध्ये राहताय, त्या रूम मध्ये ऑलरेडी
सिनियर लोक आहेत, 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाले अभ्यास करतायत. तुम्ही जर नवीन असाल त्या रूम मध्ये आणि मग ते काय सांगणार, तू आता बाहेर चाललास तर माझी पाण्याची बॉटल भरून आण ना. म्हणजे घेऊन ये, डायरेक्ट ऑर्डर सांगत की तेवढी बॉटल घेऊन ये. आता हे असं आमच्या बरोबर पण झालं. आपण सुरुवातीलाच क्लिअर केलं सगळ्यांना, आपल्याकडे नाही सांगायचं, जायचं आणि घेऊन यायचं. जर सांगायचं तर रिक्वेस्ट करा, सांगा की तू घेऊन येशील का, माझ्यासाठी पाणी आणशील का. ही झाली बोलण्याची पद्धत. ऑर्डर करण्याचा काय संबंध, हो की नाही. आणि तसं होऊ शकत नाही. म्हणजे काय, जर असं कधी झालं तर एखाद्याच्या सर्व्हिसमध्ये असं त्यांना सांगायचं, गो अँड गेट इट युअरसेल्फ, जा आणि तुझं तू घेऊन ये. आय एम नॉट ॲट युअर बेक अँड कॉल. मी तुझ्या सर्व्हिसमध्ये नाहीये या ठिकाणी, माझा अभ्यास करायला. राईट. नेक्स्ट, घाबरायचं नाही कोणाला. तुम्हाला सांग, आयुष्यात कोणालाच घाबरायचं नाही, अजिबात नाही. कोणी असू द्या, कसाही लहान मोठा राजकारणी असू द्या, कोणता मोठा अधिकारी, अजिबात घाबरायचं. ऍट अ स्ट्रेच. ऍट अ स्ट्रेच म्हणजे न थांबता, अखंडपणे. अखंडपणे. याला आणखी एक मराठी शब्द आहे, अविरतपणे. अविरतपणे. राईट. कंटिन्युअसली. आता कंटिन्युअसली वर्डचं मिनिंग, स्पेलिंग सुद्धा लक्षात घ्या. CONTINUOUSLY. कंटिन्युअसली. पुन्हा एकदा लिहून घ्या बघा. CONTINUOUSLY. कंटिन्युअसली. कंटिन्युअसली म्हणजे अखंडपणे, अविरतपणे. राईट. त्यालाच शब्द आहे ऍट अ स्ट्रेच. जर मी रेकॉर्डिंगला उभं राहिलो तर मी 3-3, 4-4 लेक्चर्स ऍट अ टाइम रेकॉर्ड करतो. म्हणजे काय, कंटिन्युअसली रेकॉर्ड करतो. आय रेकॉर्ड दिस व्हिडिओज किंवा आय रेकॉर्ड दिस लेक्चर्स ऍट अ स्ट्रेच. कंटिन्युअसली रेकॉर्ड करतो. राईट. इफ वी वर्क फॉर इनऑर्डिनेटली लॉंग आवर्स ऍट अ स्ट्रेच, वी आर बाउंड टू मेक मिस्टेक्स. म्हणजे भरपूर काळासाठी जर आपण कंटिन्युअसली काम करत राहिलो, रेस्ट जर घेतली नाही, तर आपल्याकडून चुका होऊ शकतात. चुका होतीलच. अशा प्रकारे सेंटेन्स आहे. वी आर बाउंड टू मेक मिस्टेक्स. If we work for inordinately long hours at a stretch continuously, ही आपली इडियम आहे. नेक्स्ट, at arm's length. हाताच्या अंतरावरती. at arm's length असं अंतरावरती. आता फक्त हाताच्या अंतरावरती एकदम जवळ आहे असा अर्थ नाही त्याचा. अंतरावरती. आता बघा मिनिंग काय, at a distance in a state of unfriendliness. बघा बरं का, अंतर ठेवणे, at a distance हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे इन अ स्टेट ऑफ अनफ्रेंडलीनेस. म्हणजे काय, दोन व्यक्ती आहेत, ए आप्पा आणि बी बिराप्पा. या दोन व्यक्तीमध्ये खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातील आप्पा आणि बिराप्पा एकच व्यक्ती आहे, परंतु आप्पा आणि बिराप्पा दोन वेगवेगळे नाव आहेत, म्हणून मी दोन सूट घेतो, ए आणि बी. ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये अनफ्रेंडलीनेस आहे. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काय जे रिलेशन्स आहेत ते काय रिलेशन्स ठीकठाक नाही आहेत, चांगले रिलेशन्स नाहीत. म्हणजे काय अनफ्रेंडलीनेस. फ्रेंडलीनेस असतं मैत्रीपूर्ण संबंध, अनफ्रेंडलीनेस मैत्रीपूर्ण संबंध नसणे. ओके. आता बघा, ऍट आर्म्स लेंथ सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे बघा. कॅपिटल करूयात. प्रत्येक आता ग्रामरचा पार्ट सांगतो. कोणताही सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सचा पहिला जो वर्ड आहे त्या वर्डचं पहिलं जे अल्फाबेट आहे ते नेहमी कॅपिटल असतं बघा. कॅपिटल. कॅपिटल म्हणजे मराठीत सांगायचं आपल्या सर्वांना तर पहिल्या लिपीतलं. ओके. पहिली लिपी, दुसरी लिपी, तिसरी लिपी, चौथी लिपी असं असायचं ना. तुम्ही इंग्लिश मध्ये शिकला असाल जर तुम्ही मराठी मीडियमचा असाल तर. मी मराठी मीडियमचा आहे, मराठी मीडियम मधून आलोय, म्हणून मला माहिती आहे की प्रत्येकाचे नीड काय इंग्लिश शिकण्याची, आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे शिकवण्यासाठी. इट शुड बी वन्स अवॉर्ड पॉलिसी टू कीप द फ्लॅटरर्स ऍट आर्म्स लेंथ. आता बघा बरं, एक शब्द आहे फ्लॅटरर, जो आपल्याविषयी फक्त चांगलं चांगलं बोलतो, म्हणजे आपली खुशामत करतो. जर असं कोणी असेल आपल्या आजूबाजूला तर त्याला दूर ठेवा. सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे, चांगलं आहे. इट शुड बी वन्स अवॉर्ड पॉलिसी टू कीप फ्लॅटरर्स ऍट आर्म्स लेंथ. आपलं धोरण काय असायला पाहिजे किंवा आपला विचार काय असायला पाहिजे, आपली जी नेहमी स्तुती करतात, स्तुती करणं चांगली गोष्ट, नेहमीच खुशामत करतात किंवा चांगलं चांगलं बोलतात आपल्याविषयी, त्यांच्यापासून दूर राहायचं. कारण का, ते लोक आपल्याला लक्षात येऊ देत नाहीत की आपलं चुकतंय काय. ते लोक आपल्याला सांगणार नाहीत की तू कुठे चुकतोय. राजा तू चुकतोयस असं सांगणारे माणसं पाहिजे. राईट. राजाला सुद्धा सांगणारी माणसं, असं सांगणारी माणसं पाहिजे असते की राजा तू चुकतोयस,
हे जेव्हा राजाच्या लक्षात येईल तेव्हा राजा चांगलं काम करायला लागतो, चुकीचे काम थांबवतो. तर या अशा फ्लॅटरर्स पासून, फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणाऱ्यांपासून दूर राहायचं, त्यांना दूर ठेवायचं. टू कीप द फ्लॅटरर्स ऍट आर्म्स लेंथ. खरी आपली जी इडियम आहे ती ऍट आर्म्स लेंथ अशी आहे. ऍट आर्म्स लेंथ म्हणजे अंतरावरती ठेवणं, दूर अंतरावरती ठेवणं. ओके, नेक्स्ट. ऍट डॅगर्स डॉन. ऍट डॅगर्स डॉन. ऍट डॅगर्स ड्रॉन म्हणजे काय? दोन व्यक्तीमध्ये जर चांगले संबंध नसतील तर त्याला ऍट डॅगर्स डॉन असं म्हणतात. बिटरली हॉस्टाईल म्हणजे काय? अनफ्रेंडलीनेस. अनफ्रेंडलीनेस. NESS. मैत्रीपूर्ण संबंध नसणे. अनफ्रेंडलीनेस. They have been at daggers drawn ever since they had a dispute over the sharing of the profits. Profits sharing वरून जेव्हा त्याच्यामध्ये वाद झाला तेव्हापासून they have been at daggers drawn म्हणजे काय? त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले नाहीत. आलं लक्षात? नेक्स्ट. ऍट होम. आता बघा, तुम्ही जेव्हा बीड सारख्या जिल्ह्यातून पुण्यामध्ये येता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी येता आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला घरची फार आठवण वगैरे येते. घरची, घरच्यांची, घराच्या शेजारच्यांची, आणखी काही लोकांची आठवण येते, राईट? मग तुम्हाला फार एकटं वाटायला लागतं. काही दिवसांनी तुम्हाला सवय व्हायला लागते आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर पुणेच आपलं घर वगैरे वाटायला लागतं. म्हणजे ज्या प्रकारे घरी वातावरण असतं तसंच सगळं वाटणं एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, त्याला म्हणतो आपण ऍट होम. इडियम बघा, तो फील कम्फर्टेबल म्हणजेच काय? कम्फर्टेबल वाटायला लागणे. म्हणजे तुम्ही घरापासून दूर असले तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सुद्धा घरासारखं वातावरण वगैरे वाटणे, आपण त्याला म्हणतो ऍट होम. सेंटेन्स बघा. द ऑफिस एन्व्हायरमेंट इज सो कॉन्जेनियल दॅट द एम्प्लॉईज फील परफेक्टली ऍट होम देअर. म्हणजे घरी जसं वातावरण असतं असंच वातावरण ऑफिसमध्ये सुद्धा असल्याने जे एम्प्लॉईज आहेत, कामगार आहेत, त्या ठिकाणी काम करणारे, त्यांना सुद्धा ऍट होम फील होतं. म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटतं, राईट? ऑफिस मधून संध्याकाळी ऑफिसचा टाइम झाला तरी सुद्धा निघू वाटत नाही. इतकं घरी असल्यासारखं वाटायला. नेक्स्ट. ऍट लॉगर हेड्स. ऍट लॉगर हेड्स म्हणजे डिसअग्रिंग ऑर क्वारलिंग विथ. एखाद्याशी भांडण करणे. यार या भांडणाविषयी, भांडणासारख्या दोन व्यक्तीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध नसणाऱ्या अशाच इडियम्स आल्या आज सुरुवातीला सगळे. ए आणि बी, अप्पा आणि बिराप्पा या दोन व्यक्तींमध्ये अगेन जर काही भांडण असेल, वाद वगैरे असेल किंवा वाद वगैरे होत असेल, त्याला म्हणतो आपण ते दोज बोथ आर ऍट लॉगरहेड्स. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ऍट लॉगरहेड्स विथ ऑल इट्स नेबर्स. नेबर या शब्दाचं स्पेलिंग पाहून घ्या. NEIGHBOURS. नेबर्स. आणि आपली जी इडियम आहे, एमपीएससीने 3-4 वेळेस इडियम विचारली बघा, ऍट लॉगरहेड्स. टॅक्स असिस्टंटला एकदा विचारली आणि वेगळ्या वेगळ्या परीक्षांना विचारली. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ऍट लॉगरहेड्स विथ ऑल इट्स नेबर्स. म्हणजे भारताचे जे नेबर्स आहेत, शेजारी राष्ट्र आहेत, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत, तणावपूर्ण संबंध आहेत. ऍट लॉगरहेड्स. कळालं? म्हणजे डिसअग्रिंग, मतभेदाचे संबंध आहेत किंवा भांडणं होत आहेत, भांडणाचे संबंध आहेत. ऍट वन्स विट्स एंड. आला का आता? पुन्हा पठ्ठा आला हा. जेव्हा जेव्हा कळत नाही, याला कन्फ्यूज असतो, गोंधळात असतो, निर्णय घेता येणं शक्य नाही, तेव्हा तेव्हा हा नाव लागणार आपल्याला. होनली पझल्ड. पूर्णतः गोंधळात आहे. अँड नॉट नोईंग व्हॉट टू डू. आणि कळत नाही की आता काय करायचंय. अँड नॉट नोईंग व्हॉट टू डू. गोंधळात आहे, निर्णय घेऊ शकत नाहीये, तेव्हा त्याला म्हणतो आपण ही इज ऍट हिज विट्स एंड. कळतंय का? ही इज ऍट हिज विट्स एंड. सेंटेन्स बघा. आय वॉज ऍट माय विट्स एंड. ही आपली इडियम. आय वॉज ऍट माय विट्स एंड द मोमेंट discovered that my credit card had been stolen. I was at my wit's end the moment I discovered that my credit card had been stolen. जेव्हा मला कळालं ना की माझं क्रेडिट कार्ड चोरीला गेलंय,
दॅट टाइम आय वॉज ऍट माय विट्स एंड. तेव्हा मला कळेलच झालं की मी एकदम गोंधळात पडलो, मला कळेलच झालं की आता काय करायचं. कळतंय? त्याला म्हणतो आपण ऍट विट्स एंड. आणि तुम्ही चित्र पाहिल्यानंतर हे लक्षातूनच जाणार नाही. याच्या अगोदर काय होती बरं? ऍट लॉस एक इडियम होती, त्यासाठी सुद्धा आपण हीच इमेज घेतली होती, कारण त्या ठिकाणी जो मिनिंग होता तो सुद्धा पझल्ड अँड नॉट नोईंग व्हॉट टू डू अशा प्रकारचा होता, किंवा नॉट नोईंग व्हॉट टू डू, व्हॉट टू से, किंवा डिसाइड करू शकत नाहीये, त्यावेळेस सुद्धा आपण हीच इमेज घेतलेली होती. ऍट रॅन्डम. ऍट रॅन्डम म्हणजे कुठलाही क्रम फॉलो केला जात नाही. कुठलाही एक क्रम असतो तो क्रम फॉलो नाही केला जात. हे एक 8-10 लोक आहेत, यापैकी कोणाला तरी एकाला सिलेक्ट करायचंय, मग म्हणायचं की घ्या याला, ओके हा सिलेक्ट केला, आणि याच्यानंतर क्रम नाहीये काहीच, चिठ्ठ्या टाकण्यासारखं एकदम रॅन्डम. आला का शब्द रॅन्डम? याला मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, यादृच्छिक पद्धतीने. आता हा शब्द तुम्ही कधी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी कधी वाचला नसेल. यादृच्छिक, यादृच्छिकपणे किंवा यादृच्छिक पद्धतीने. कळालं का? तो शब्द आहे त्याला. आता काय पाठ नाही केलेलं मराठीमध्ये, जेव्हा मी मराठी ऑप्शनलचा अभ्यास करतो युपीएससीला, त्यावेळेस हे शब्द जाणून बुजून माहिती करून घेतलेले, त्यामुळे तुम्हाला आठवला. रॅन्डम साठी काय वापरायचं, तर यादृच्छिकपणे. ओके. मग ज्यावेळी कुठलाही क्रम फॉलो केला जात नाही एखाद्या गोष्टीसाठी, त्याला म्हणतो आपण यादृच्छिकपणे, ऍट रॅन्डम. इन अ हॅपझार्ड मॅनर म्हणजे कोणताही क्रम नाहीये, कुठलाही क्रम ही ऑर्डर फॉलो न करता. इन अ हॅपझार्ड मॅनर. We picked some people at random and gave them the questionnaire. ओके. याचा अर्थ काय? आम्ही असं कुठलाही क्रम किंवा कुठलाही लॉजिक काही फॉलो न करता काही लोकांना रॅन्डमली सिलेक्ट केलं, तू ये तू ये तू ये. ते नाही काय अॅनिमल मध्ये ते वालं, तर ते रॅन्डमली तू ये तू चलो बाकी बाहेर राहा, तर ते तसं टाईप एकदम रॅन्डमली हे असं कुठलाही क्रम फॉलो नाही केला जात, कुठलाही नियम वगैरे काही नसतं. एक रॅन्डमली सिलेक्ट करणं, त्याला आपण रॅन्डमली, तेच यादृच्छिकपणे. या शब्दाचा अर्थ आता समजला असेल. सेंटेन्स सुद्धा पाहिलंय बघा आपण. आम्ही पीपल लोकांना सिलेक्ट केलं आणि गिव्ह देम द क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअर म्हणजे काय? स्पेलिंग बघा बरं का, याचं स्पेलिंग लक्षात ठेवा. क्वेश्चनेअर, याचं क्वेश्चनायर वगैरे नाही म्हणायचं, क्वेश्चनेअर. QUESTION. आता बघा क्वेश्चनचा काय स्पेलिंग आहे बघा. क्वेश्चनेअर आपल्याला बघायचा QUESTION. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. आता क्वेश्चनेअर शब्द तयार होताना आणखी एक यन येतो आणि पुढे AIRE. आले का लक्षात? एवढा सफिक्स लागतो, याला म्हणतात क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअर म्हणजेच प्रश्नावली म्हणतो आपण त्याला, प्रश्नावली. तुम्ही पाहिला असेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी जर गेले, एखाद्या हॉटेलला वगैरे, त्या ठिकाणी एक फीडबॅक साठी 10 प्रश्नांचा सेट दिला असेल, 5 प्रश्नांचा सेट दिला असेल, तर तो सेट जो असतो ना, दॅट इज क्वेश्चन. 1 2 3 4 असे क्वेश्चन्स आहेत. इट इज अ सेट ऑफ क्वेश्चन्स, राईट? दॅट इज नोन ॲज क्वेश्चनर. मराठीमध्ये त्याला प्रश्नावली असं म्हणायचं, प्रश्नावली. ओके. नेक्स्ट वर्ड ऍट सी. आता बघा पुन्हा तिसऱ्यांदा आलाय, थर्ड टाइम हा पठ्ठा आलाय बघा. ऍट सी म्हणजे काय असणे? गोंधळात असणे. नॉट नोईंग व्हॉट टू डू, आता काय करायचं हे ठरवता नाही येणं. ऍट सी. कन्फ्युज्ड, गोंधळात असणे. परप्लेक्स्ड, कन्फ्युजला सिनोनिम्स लिहून घ्या लगेच. PERPLEXED, परप्लेक्स्ड. हा झाला नंबर 1. नंबर 2 पझल्ड, PUZZLED, पझल्ड. ओके. कन्फ्युज्ड. आय एम कम्प्लिटली ऍट सी. एमपीएससी ने विचारलेली ईडीएम बघा. आय एम कम्प्लिटली ऍट सी विथ धिस न्यू सिस्टम ऑफ फायलिंग द इन्कम टॅक्स रिटर्न्स. ITR, याला शॉर्ट मध्ये ITR म्हणतात. ITR, इन्कम टॅक्स रिटर्न्स. आय एम कम्प्लिटली ऍट सी, मी पूर्णतः गोंधळात आहे. ही जी नवीन सिस्टीम आहे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची, याच्याविषयी. ऍट सी, गोंधळात असते. आणि मग याला तर कळतच नाही की आता आपण कशा प्रकारे. मी त्याला थोडं गंध लावतो, तो चांगला वाटायचा, चांगला लावतो. याला कळतच नाही की आता त्याने गंध नाही यार, त्याला नवीन पद्धतीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न्स कसे भरायचे. ओके, तो चांगला वाटतंय. ओके, चला नेक्स्ट.
तुम्ही आता लगेच मी गंध लावला म्हणून सांगू नका त्यात थोडं मिशा काढ, थोडी दाढी वगैरे काढ, राईट? असं काही नका सांगू. असं फर्माइश केल्याने काय लगेच होणार नाही. नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला. ऍट 6s and 7s. ऍट 6s and 7s म्हणजे काय? एखादी गोष्ट अस्ताव्यस्तपणे पडलेली असणे. अस्ताव्यस्तपणे पडणे म्हणजे नॉट इन अ ऑर्डर, नॉट इन ए ऑर्डरली फॅशन, नॉट इन अन ऑर्डरली, ORDERLY, ऑर्डरली फॅशन, FASSI, नॉट फॅशनचं स्पेलिंग बघून घ्या. नॉट इन अन ऑर्डरली फॅशन, फॅशनचं स्पेलिंग काय असेल? FASSHION, फॅशन. चुकत असेल तर पाहून घ्या त्याच्यामध्ये काय असू शकतं. चुकू शकतो, माझंही चुकू शकतो, आणि खरंच सांगतो स्पेलिंग चुकू शकतो. नॉट इन अन ऑर्डरली फॅशन म्हणजे काय? सुव्यवस्थितपणे नसणे, एखाद्या व्यवस्थित ऑर्डर मध्ये नसणे, त्याला म्हणतात ऍट 6s and 7s. ओके, इन अ स्टेट ऑफ डिसऑर्डर असं असतं. आता हे मुलांची रूम असेल ना, मी असं ऐकलंय की मुलींच्या रूम मध्ये सामान वगैरे फार व्यवस्थित वगैरे ठेवलं जातं. आता याच्यामध्ये कितपत सत्यता आहे माझ्या कानाला हात आहे, परंतु मुलांच्या रूम मध्ये सगळं काही व्यवस्थित ठीकठाक ठेवलेलं नसतं असं म्हणतात. माझ्या रूम मध्ये असतं. तर ते जे असतं ना की इकडे तिकडे अस्ताव्यस्तपणे काहीतरी पडलेलं असतं, पुस्तकं एकीकडे, बूट एकीकडे, सॉक्स एकीकडे, कपडे काही लटकवलेले, काही चेअरवर टाकलेले, काही कुठेतरी कपाटावरतीच ठेवलेले, ते अस्ताव्यस्तपणे असते. दॅट इज नोन ॲज ॲट 6s and 7s. In the absence of a qualified accountant, the accountants of the firm are all at 6s and 7s. एखादा क्वालिफाईड अकाउंटंट नाहीये ज्या ठिकाणी, आणि मग त्यांना सांगणार कोण? बाकीच्या अकाउंटंटना, की कशा प्रकारे सगळं व्यवस्थित ठेवायचंय म्हणून ते अकाउंटिंग वगैरे, राईट? म्हणून ऑल आर ॲट 6s and 7s. त्यांनी काहीतरी आपला काहीतरी गोंधळाचा कार्यक्रम करून ठेवलेला आहे, एकदम सुव्यवस्थितपणे अकाउंटिंग केलेलं नाही. ओके, आता हे जे आहे ना की जे सुव्यवस्थितपणे नाही वगैरे, याच्यासाठी एक याचा अँटोनिम असणारी, नॉट अँटोनिम, याची अपोजिट एक इडियम आहे आपल्याकडे, त्याला म्हणतात इन अन APPLE, ऍपल पाय, PIE, पाय ऑर्डर. इन अन ऍपल पाय ऑर्डर. आता बघा, ऍट 6s and 7s म्हणजे काय? एखादी गोष्ट सुव्यवस्थितपणे नसणे, चांगल्या ऑर्डर मध्ये नसणे. इन अन ऍपल पाय ऑर्डर म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या ऑर्डर मध्ये असणे, इन अ गुड ऑर्डर किंवा ऑर्डरली फॅशन. नेक्स्ट इडियम. आता बघा, या इडियमला बरोबर मी ही इडियम सुद्धा सांगितली, तर तुम्ही लगेच लिहून घ्यायची असते. अशा प्रकारे जेव्हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येईल ना, ती लिहून घ्यायची. बॅड ब्लड, एखाद्या व्यक्तीविषयी दुर्भावना असणे. दुर्भावना शब्द आहे का बघा, नसेल तर मग चेक करून घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी चांगली भावना नसणे, मनात काहीतरी वेगळंच असणे, राईट? मिस्टर मुंजाल्स आउट ऑफ टर्न प्रमोशन हॅज क्रिएटेड बॅड ब्लड बिटवीन हिम अँड हिज कलिग्स. आता बघा, ग्रामरचा पार्ट सांगतो. ज्यावेळी बिटवीन येईल ना, लक्षात ठेवा बरं का, तुम्ही ओकॅबचा कोर्स करताय त्याच्याशिवाय तुम्हाला ग्रामर सांगतोय. ज्यावेळी बिटवीन येईल, बिटवीनच्या नंतर समोर अँड पाहिजे असतो. अँड कळतंय? बिटवीनच्या नंतर अँड कंजंक्शनचा पार्ट आहे. आणखी एक गोष्ट सांगतो. टुमॉरो आय विल बी हॅव्हिंग लेक्चर बिटवीन 11 AM. पुढे अँड पाहिजे. अँड इकडं बिटवीन पुढे अँड 11 AM अँड 1 PM. कळतंय का? बिटवीन जर असेल तर बिटवीन नंतर पुढे अँडचा वापर झालेला पाहिजे. आता लिहून ठेवा कुठे साईडला, बिटवीनच्या नंतर अँडचा वापर. बॅड ब्लड म्हणजे दुर्भावना, चांगली भावना नसणे एखाद्याविषयी. मिस्टर मुंजाल्स आउट ऑफ टर्न प्रमोशन, अनएक्सपेक्टेड प्रमोशन दिलं गेलं मिस्टर मुंजाल यांना. त्यांना अनएक्सपेक्टेड प्रमोशन जर दिलं गेलंय तर बाकीच्यांना काय वाटणार की यांनी काहीतरी पैसा खाऊ घातला, काहीतरी एखादी पार्टी दिली, किंवा एखादं नाही का आपल्या घरातली एखादी वरची बिल्डिंग, आपल्या बिल्डिंग मध्ये वरचा एखादा फ्लॅट वगैरे देतो, कोणाला तरी मंजूर केलं, मान्य केलं, म्हणून त्याला प्रमोशन दिलं असेल, असं जेव्हा वाटायला लागतं बाकीच्यांना त्याच्याविषयी. मिस्टर मुंजाला अनएक्सपेक्टेड प्रमोशन दिलं म्हणून बाकीच्या जे कलिग्स आहेत त्याचे, या कलिग्स आणि त्याच्यामध्ये काय झालं, एक बॅड ब्लड म्हणजे दुर्भावना तयार झाली. चांगलं
संबंध राहिले नाही. आजच्या सगळ्या इडियम्स अशाच. ऍट द 11th आवर एकदम म्हणजे लास्ट पॉइंटला, LAST लास्ट पॉइंट. ऍट द 11th आवर म्हणजे काय होतंय, सकाळी 11 वाजता मीटिंग चालू व्हायची आणि 11:15 वगैरे आपल्याला समजते की जे अध्यक्ष येणार होते त्यांनी येणं कॅन्सल केलं मीटिंगसाठी. म्हणजे बघा ऍट द 11th आवर एकदम लास्ट पॉइंटला, एकदम ऍट द लास्ट मोमेंट. मोमेंट म्हणजे क्षण. ऍट द लास्ट मोमेंट एकदम लास्ट क्षणाला. ऍट द लास्ट मोमेंट लास्ट क्षणाला मीटिंग चालू होणार होते 11ला. 11:15 जे चेअरपर्सन येणार होते ते म्हणतात की मी येऊ शकणार नाही. म्हणजे त्याने एकदम 11th आवरला सांगितलं ना, लास्ट पॉइंटला सांगितलं, लास्ट मोमेंटला सांगितलं. ऍट द 11th आवर वी डिस्कस दॅट वी हॅड रन शॉर्ट ऑफ फंड्स. आम्ही एकदम लास्ट मोमेंटला डिस्कस केलं की आपल्याकडे आता फंड्स नाही राहिले एखादं काम करण्यासाठी वगैरे. सो मिनिंग समजला ऍट द 11th आवर. म्हणजे ओकॅबची तयारी करताना आपल्याला मी नेहमी सांगतो, ओकॅब ही 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो आणि ओकॅब झालंय असं होत नाही. तुम्हाला कंटिन्युअसली करावं लागेल. परीक्षा आली, परीक्षेच्या आधी 2-3 दिवस अभ्यास करताय किंवा एकदम शेवटच्या टाइम मध्ये अभ्यास करताय, ऍट द 11th आवर तुम्ही ओकॅबसाठी बुक घेऊन बसताय, ते होणार नाही. ऍट द 11th आवर. समजलं? बॅकस्टेज इन्फ्लुएन्स. बॅकस्टेज इन्फ्लुएन्स म्हणजे काय? इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. बॅकस्टेअर म्हणजे आपण त्याला बऱ्याचदा पाठीमागचा वगैरे म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर सिक्रेटली काहीतरी प्रभावित करत असेल एखाद्या व्यक्तीला, बघा सिक्रेट अँड इम्प्रॉपर इन्फ्लुएन्स. म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या व्यक्तीचं प्रमोशन होणं अपेक्षित होतं, परंतु त्याच्याबरोबर असलेला बी जो की ए ला ज्युनियर आहे त्याचं प्रमोशन केलं गेलं, याचं प्रमोशन केलं बीचं. सिनियर होता हा SENIOR, सिनियर होता ए, बी हा ज्युनियर होता, तरी सुद्धा बीचं प्रमोशन करून बीला प्रमोट केलं आणि वरती नेलंय. याचा अर्थ काय? या बीने काहीतरी सिक्रेट अँड इम्प्रॉपर इन्फ्लुएन्स केला असणार. इथे लक्षात. ही गॉट दी जॉब नॉट बाय व्हर्च्यू ऑफ हिज मेरिट. त्याला हा जॉब त्याचे मेरिट होते त्याच्याकडे किंवा तो मेरिटोरियस आहे म्हणून भेटलं नाहीये, बट बाय बॅकस्टेज इन्फ्लुएन्स. परंतु त्याने काहीतरी सिक्रेटली किंवा पाठीमागून काहीतरी, आपण म्हणतो ना त्याला ब्राईब करणं किंवा काहीतरी लाच देणं, असं काहीतरी केलं असतात, तेव्हा त्याला त्याचं प्रमोशन वगैरे केलं गेलं किंवा त्याला तो हा जॉब भेटलाय. येते लक्षात. सिक्रेट अँड इम्प्रॉपर इन्फ्लुएन्स म्हणजे गुप्तपणे एखाद्याला प्रभावित केलं असेल किंवा सांगितलं असेल तू मला हा जॉब दे, मी तुझी पोरगी करतो. ते असताना जुन्या काळात असायचं किंवा बऱ्याचदा असायचं की काही लोक काय करायचे ना, आपली पोरगी द्यायची नाही का, म्हणजे जमवायचं ना लग्न, तर एखादा दिसला ना मुलगा वगैरे समजला ना की हे चांगला माणूस आहे, त्याला नोकरी लावून द्यायचं आणि आपली पोरगी त्याला देऊन टाकायची. असं गावाकडे चालतं बरं. टू बिअर द ब्रंट ऑफ, बघा ही फ्रेज आहे, टू बिअर द ब्रंट ऑफ, टू हिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. जो आपला एखादा टास्क आहे जे मेन बर्डन आहे तू ते काय करणं, की समजणं. टू हिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. इट इज द मॅनेजमेंट दॅट हॅज टू, हे हिअर नाही बरं का, बिअर आहे. टू बिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क, हिअर नाही येते. टू बिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. एखाद्या टास्कचं जे मेन बर्डन असतं किंवा जी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ती ज्याच्यावरती असते त्याला आपण म्हणतो टू बिअर द ब्रंट ऑफ. इट इज द मॅनेजमेंट दॅट हॅज टू बिअर द ब्रंट ऑफ ऑल प्रॉब्लेम्स व्हॉटसोएव्हर. काही झालं तरी मॅनेजमेंट जे असतं, व्यवस्थापन जे असतं किंवा व्यवस्थापन मध्ये जे लोक आहेत त्यांची जिम्मेदारी आहे ते सगळं हँडल करण्याची किंवा मग ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची. प्रॉब्लेम्स काही असू द्या, टू बिअर द ब्रंट ऑफ प्रॉब्लेम्स व्हॉटसोएव्हर, काही असलं तरी सुद्धा जिम्मेदारी कोणाची आहे, मॅनेजमेंट. टू बिअर द बर्डन ऑफ अ टास्क. समजतंय? टू बिअर द ब्रंट ऑफ अशी इडियम आहे. टू बीट अ रिट्रीट. रिट्रीट म्हणजे काय? आपण म्हणतो ना बऱ्याचदा माघार घेणे. माघार घेणे. टू बीट अ रिट्रीट. टू विथड्रॉ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतून विथड्रॉ करणे म्हणजे माघार घेणे.
टू रिटायर ॲज अ साइन ऑफ डिफीट. डिफीट म्हणजे काय? पराभव. डिफीट या शब्दाचा मिनिंग आहे पराभव. पराभव, हार, हार जीत ही, ते ऐकलं असेल ना गाणं, त्यातील हार म्हणजे डिफीट होणे, पराभव होणे, पराभूत होणे. सो विड्रॉ करणे म्हणजे एखाद्या गोष्टीतून माघार घेणे. म्हणजे तुम्ही काय करता, एखाद्या म्हणता येईल की जर एखादा गेम असेल त्याच्यामध्ये तुम्ही एंटर केलंय आणि तुम्ही नंतर माघार घेताय, यू रिट्रीट, टू बीट अ रिट्रीट, राईट. तुम्ही बीटिंग द रिट्रीट सेरेमनी पाहिली आहे का? अगोदर म्हणजे अगोदर काय आपल्याकडे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेच्या वेळेस एकदा तुम्ही चेक करून घेऊ शकता. बीटिंग द रिट्रीट, मला वाटतं 26 जानेच्या वेळेस बीटिंग द रिट्रीट हा एक प्रोग्राम होतो. अगोदरचं जे आपलं हे होतं, सध्याचा जो कर्तव्य पथ आहे त्या कर्तव्य पथावरती बीटिंग द रिट्रीट सेरेमनी होते. बीटिंग द रिट्रीट म्हणजे आता जे मागचे 6 महिने वगैरे एनसीसी असेल, मिलिटरी फोर्सेस असतील, यांचं जे एकदम संचलन वगैरेचं प्रोग्राम चालायचं त्या ठिकाणी, तर त्याचं ते कार्यक्रम जेव्हा संपतो तेव्हा ते कार्यक्रम होत असतो बघा, बीटिंग द रिट्रीट सेरेमनी. युट्यूबला तुम्ही सर्च करू शकता, ते वापस जात असतात, राईट. तशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवू शकता की विड्रॉ करणं, आता माघार घेणं. आणि दुसरा एक मिनिंग आहे पराभव मान्य आहे, स्वीकारलाय म्हणून तुम्ही एकदा माघार घेता, त्याला सुद्धा टू बीट अ रिट्रीट अशी एक इडियम आहे. When the burglars saw the police arriving, they beat a hasty retreat. ज्यावेळी बर्गलर्सला असं दिसलं की पोलीस येत आहेत, पोलीस आर अप्रोचिंग, पोलीस येत आहेत, अरायव्हिंग, अरायव्हिंग म्हणजे येणे, तेव्हा त्यांनी दे बीट अ हेस्टी रिट्रीट, त्यांनी घाई काय केलं किंवा ते मान्य केलं, पराभव मान्य केला किंवा त्यांनी सरळ सरळ त्या ठिकाणावर माघार घेतली. ओके. टू बीट अबाउट द बुश. टू बीट अबाउट द बुश म्हणजे जर तुमच्याकडून एखादी चूक घडतीये आणि मग तुम्हाला जर एक्सप्लेनेशन विचारलं गेलं तर तुम्ही एक्झॅक्ट सांगत नाहीत की माझ्याकडून चूक घडली वगैरे वगैरे, तुम्ही बाकीचे आजूबाजूचे काहीतरी कारण सांगत बसता, मुद्द्याला हात नाही घालत. कळालं? आता बघा, टू से थिंग इन अ राऊंड अबाउट मॅनर म्हणजे तुम्ही काय करताय, फिरून फिरून काहीतरी एक वेगळंच बोलताय. म्हणजे घडलाय पॉइंट हा, तुम्ही इकडे बोलतच नाहीत, काहीतरी वेगळंच बोलायचं तिथंच यायचं, पुन्हा वेगळं काहीतरी बोलायचं आणि तिथंच यायचं. अरे मुद्दा वेगळा आहे ना, जे घडलंय त्याच्यावरती बोला. इथे काय लक्षात? मग ते आहे टू से थिंग इन अ राऊंड अबाउट मॅनर. म्हणजे काय, अलीकडे तलाठी भरती परीक्षा वगैरे जी पार पडली त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की भ्रष्टाचार झाला वगैरे. लोक बसले बोलत कशावरती, जी आपली नॉर्मलायझेशनची प्रोसेस आहे, नॉर्मलायझेशनची प्रोसेस, याच्यावरती बोलत बसले. अरे नॉर्मलायझेशन प्रोसेस देशभरात वेगवेगळ्या परीक्षांना आहे, काहींचे मार्क्स कमी होणार, काहींचे वाढणार, तो भाग वेगळा, ते आहे, समजा ती मान्य आहे, ती सगळ्यांनाच मान्य होती. पण मुद्दा काय, तुम्ही जे भ्रष्टाचार झाला, ज्या लोकांना कधी ही परीक्षा देण्याचा एक्सपिरियन्स नाही, काही नाही, त्याच्याविषयी कोणी काही बोलत नव्हतं. म्हणजे ज्यांनी परीक्षा कंडक्ट केली किंवा ज्यांनी परीक्षा घेतल्या ते लोक काही बोलत नव्हते, ते फक्त नॉर्मलायझेशन कशी प्रोसेस चांगली आहे वगैरे याच्यावर बोलत बसले. ते नाही, ते नका सांगू, पैसा कोणी खाल्ला त्याच्यावर बोला. टू से थिंग इन अ राऊंड अबाउट मॅनर. बोलायचं तर बोलायचं, काय घाबरायचं त्याला, माहिती ना आपल्याला काय झालं, लोकांनी खाल्लाय पैसा तर खाल्ला. हॅव्हिंग नो कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट टू डिफेंड हिज पॉइंट. हॅव्हिंग नो कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट टू डिफेंड हिज पॉइंट, द स्पीकर बिगॅन टू बीट अबाउट द बुश. बघा, हॅव्हिंग नो कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट टू डिफेंड हिज, जो एक स्पीकर होता, बोलणारा व्यक्ती होता, त्याच्याकडे त्याचे पॉइंट्स किंवा त्याचे आर्ग्युमेंट डिफेंड करायला मुद्दे नव्हते, म्हणून तो काय करायचा, द स्पीकर बिगॅन टू बीट अराउंड द बुश, काहीतरी मोघम बोलत बसायचा, मोघम काहीतरी बोलत बसायचा, पुन्हा साईडच बोलायचं, त्याच्या आर्ग्युमेंटला डिफेंड करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही मुद्दा नव्हता. सेंटेन्स कळालं? म्हणजे मुद्द्याचं सोडून आजूबाजूचं बोलणं, आपण म्हणतो मुद्दे की बात कर, राईट. कोणता तरी एक शेर पण आहे बघा, तू इधर उधर की बात न कर, ये बता की काफिला किसने लुटा. ते इकडचं तिकडचं नको सांगू, काफिला कोणी लुटला ते सांग. नेक्स्ट, टू हॅव अ बी इन वन्स बनेट. बघा, टू हॅव अ बी इन वन्स बनेट, टू हॅव अ क्रेझी आयडिया ऑर नोशन इन वन्स हेड. एखाद्याच्या डोक्यामध्ये एखादी क्रेझी किंवा वेडसर किंवा फनीवाली आयडिया असणे. टू हॅव अ बी इन वन्स बनेट. He has no resources whatsoever, but he is bent upon
बघा बेंट या शब्दानंतर अपॉन हे प्रेपोजिशन येतं, लिहून घ्यायचं लगेच, ते फिक्स आहे बघा. BENT बेंट अपॉन, UPON बेंट अपॉन. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा हट्ट धरते की असंच बोलायचं किंवा असंच करायचं, ही इज बेंट ऑन किंवा बेंट अपॉन असं म्हणतात. बट ही इज बेंट अपॉन सेटिंग अप अ राईस मिल. ही मस्ट बी हॅव्हिंग अ बी इन हिज बॉनेट. म्हणजे काय, ही हॅज नो रिसोर्सेस व्हॉट्सएव्हर. त्याच्याकडे कोणतेही संसाधन नाहीत. रिसोर्सेस म्हणजे संसाधने, संसाधने कोणत्याही प्रकारचे संसाधन नाहीत, तरी सुद्धा त्याला असं, तो फार असं काय म्हणता येईल, हट्टी आहे की त्याला ही इज बेंट अपॉन सेटिंग अप अ राईस मिल. तो याच्यावरतीच अडून आहे की त्याला राईस मिल काढायची का. ही मस्ट बी हॅव्हिंग बी इन हिज बॉनेट. त्याच्या डोक्यात काहीतरी आयडिया आहे, क्रेझी आयडिया आहे. इथे लक्षात. नेक्स्ट, टू बेगर डिस्क्रिप्शन. To be so extraordinary that no words may be adequate to describe it. आता बघा, म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्याला म्हणतात टू बेग डिस्क्रिप्शन. राईट, टू बेगर डिस्क्रिप्शन. एकदा ही इडियम चेक करून घ्या. टू बेगर डिस्क्रिप्शन आहे, येस, चालून जाईल. नेक्स्ट याच्यामध्ये सांगू सुद्धा शकतो. आता सध्याला या इडियमला अशाच प्रकारे लक्षात ठेवा, टू बेगर डिस्क्रिप्शन. किंवा मग अशाच प्रकारची आहे इडियम. याच्यामध्ये काही चेंज असू शकत नाही. मला असं वाटलं की एखाद्या शब्दामध्ये त्याच्यामध्ये चेंज असायला पाहिजे का. टू बेगर डिस्क्रिप्शन किंवा बेगर्स डिस्क्रिप्शन. येस, बेगर्स डिस्क्रिप्शन म्हणजे ज्यावेळी एखाद्या गोष्टीला डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याकडे वर्ड्स कमी पडतात किंवा वर्णन करता येत नाही, त्याला बेगर्स डिस्क्रिप्शन असं म्हणतात. टू बी सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी दॅट नो वर्ड्स मे बी ॲडिक्वेट टू डिस्क्राईब इट. म्हणजे एखादं डिस्क्राईब करायला काय होणं, ते वर्ड्स ॲडिक्वेट नसणं. The atrocities committed by the Nazis beggar description. म्हणजे काय, नाझी लोकांनी ज्या अॅट्रॉसिटीज कमिट केल्या, अॅट्रॉसिटीज कमिट केल्या म्हणजे ज्या प्रकारे अत्याचार केले, दॅट इज बेगर डिस्क्रिप्शन. म्हणजे ते शब्दांत वर्णनीय नाहीये, शब्दात वर्णन नाही करता येणार इतक्या अॅट्रॉसिटीज केल्या, म्हणजे इतके अत्याचार केले. बिहाइंड वन्स बॅक. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जे बोलणं वगैरे म्हणतो ना आपण, तर ते बिहाइंड वन्स बॅक. इमेज बघा, एक व्यक्ती आली आहे, आपल्याबरोबर त्याचं बोलणं वगैरे झालंय, गप्पा वगैरे मारल्यात, आणि ती अशी जेव्हा निघून जाते तेव्हा बाकीचे त्याच्या पाठीमागे काहीतरी बोलतात. आता लक्षात राहील, बिहाइंड वन्स बॅक. बॅक म्हणजे काय, पाठची साईड. राईट, आपण आपल्या पाठीला सुद्धा बॅक म्हणतो ना. येस, बिहाइंड वन्स बॅक. हा चालल्याच्या नंतर मग बाकी बोलायला वगैरे चालू करणं. बिहाइंड वन्स बॅक म्हणजे काय, एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये, इन वन्स अब्सेन्स. येते का लक्षात. सेंटेन्स बघा, द पॉलिसी ऑफ लॅटरिंग समवन टू हिज फेस. टू हिज फेस असतं. आत्ताच म्हणजे अलीकडेच कंबाईंड गट ब मुख्य परीक्षा 2022 ला टू हिज फेस आणि ऍट हिज फेस असं विचारलं गेलं. आयोगाने विचारली होती इडियम. तर ते टू हिज फेस असतं, ऍट हिज फेस नसतं. ओके, किंवा ऑन समवन्स फेस नसतं. ऑन नाही, ऍट नाही, टू हिज फेस. द पॉलिसी ऑफ लॅटरिंग समवन टू हिज फेस अँड क्रिटिसाइजिंग हिम बिहाइंड हिज बॅक डज नॉट पे इन द लॉंग रन. म्हणजे एखादी व्यक्ती समोर आहे तर त्या व्यक्तीविषयी चांगलं चांगलं बोलायचं, आणि ती व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीविषयी वाईट वाईट बोलायचं. हे काय लॉंग रन मध्ये टिकू नाही शकत. कधी ना कधी हे उघडं पडणार. राईट, ते असं करायला नाही पाहिजे. खरं तर जे तुम्हाला बोलायचं, व्यक्तीच्या तोंडावरती प्रामाणिकपणे तुमचं मत मांडायला पाहिजे. पाठीमागे बोलण्याचा अर्थ नाही. बिहाइंड वन्स बॅक, एखाद्या व्यक्तीच्या ऑप्शन्स मध्ये काहीतरी बोलणं. ओके, बिटवीन स्कायला अँड कॅलिप्टिस. आता बघा, बिटवीन स्कायला अँड कॅलिप्टिस ही फार मोठी स्टोरी वगैरे आहे, कधीतरी या स्टोरी विषयी बोलता येईल. परंतु या दोन गोष्टींच्या मध्ये अडकणे, स्कायला अँड कॅलिप्टिस, राईट, या दोन गोष्टींच्या मध्ये अडकणे म्हणजे काय, बिटवीन टू अनप्लेझंट सिच्युएशन्स. दोन अशा ज्या त्रासदायक गोष्टी आहेत किंवा आनंददायक नाहीयेत, अशा गोष्टींच्या मध्ये अडकणे. बरोबर का. म्हणजे काय बघा, आय एम किंवा मग I'm between Scala and Calyptis. If I resign, starvation stares me in the face. If I continue working here, there is nothing but humiliation for me.
मी आय एम बिटवीन स्कायला अँड कॅलिप्टिस. मी आता अशा गोष्टींमध्ये अडकलोय, मला ना इकडे जात म्हणजे ना इकडे जाता येते ना इकडे जाता येते. म्हणजे काय, इकडे आहाड इकडे विहीर, अशा प्रकारची सिच्युएशन. आपण म्हणतो ना इकडे आहाड तिकडे विहीर. समजते मराठीमध्ये म्हण, इकडे आड तिकडे विहीर. ही जर तुम्हाला इडियम समजून घ्यायची असेल तर नेक्स्ट इमेज बघा. ही एक व्यक्ती आहे, त्याच्या एका साईडला आड आहे. ही गावाकडच्या भागात त्याला आड म्हणतात बघा, आड असतो राईट. आड आणि इकडे विहीर आहे. मग आड आणि विहीर या दोघांच्या मध्ये जर अडकलेलं कोणी असेल तर त्याला आपण मग काय म्हणतो, बिटवीन द स्कायला अँड कॅलिप्टिस. आता मी गुंतलोय आड आणि विहीर या दोन गोष्टींच्या मध्ये. समजते, मला आता इकडे जाता येत नाही इकडे जात नाही. म्हणजे काय, बिटवीन द टू फायर्स. दोन्हीकडे जर आग असेल तर आपण काय निवडणार, आणि निवडणारच कसं काय, दोन्हीकडे आग आहे. कळते? ओके ओके ओके. सो दॅट वॉज ऑल फॉर द डे, फॉर दिस लेक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.